भव्य होते म्हणजे राजेंद्र जगताप। आणि ज्या वेळेला भाऊ आमदार झाले आणि मुंबईला गेले, जाताना त्यांनी आमच्या समोर सांगितलं, राजू भैया आता या पब्लिककडे तू लक्ष द्यायचं। भाऊ आम्हाला वडिलांसारखे सर्व जसे वडील सर्व हाऊस माऊस पुरवतात तशा सर्व सुख सुविधा त्यांनी पुरवल्या, परंतु आमदार म्हणून तिकडे गेल्यावर आईसारखी जी माया लावली ती राजेंद्र जगताप, विजू शेठ जगताप आणि विजू अण्णा जगताप। त्यावेळेला नवीनच वस्ती वाढत होती, लोकांना बाजूच्या आजूबाजूच्या परिसरातील लोक तिथे येऊन वस्ती करण्यासाठी प्रयत्न करत होते। त्यांना वीट वाळू सिमेंट उधारीवर देखील पुरवलं। आणि कसा आहे माणसाचा स्वभाव असतो, बोट धरलं की तो आणखीन जवळ येतो, आणखीन त्याच्या अपेक्षा वाढतात। त्यावेळेस राजेंद्र जगताप विजू शेठ जगताप यांनी सिमेंट वाळू उधारी दिल्या। त्याच्यानंतर लोकांनी ही राजू शेठकडे काही अडचणी घेऊन गेले। त्याच्यानंतर घरं तयार झाली, लोक रहिवासी राहायला आले। त्यावेळेस काही लोकांनी सांगितलं, राजू शेठ मुलाला नोकरी बघा ना, कुठंतरी बघा ना, काहीतरी करा ना। त्यावेळेस मग त्यांनी विचार केला की आपण तर नोकरी कुणाला देणार, पण त्यांचे विचार नेहमी फार मोठी। एक नाट्यगृह उभारण्याचा मूळ विचार पण त्यांचाच, त्याचीच प्रचिती तिथं आली। आणि त्यांनी सांगितलं की अरे नोकरी देण्यापेक्षा नोकरी देणारे आपण घडवू, आणि नोकरी देणारे घडवू या त्यांच्या कल्पनेतून त्यांचे आदर्श लक्ष्मण भाऊ जगताप यांच्याच नावाची त्यांनी पतसंस्था स्थापन केली। आणि त्यावेळेला असं जर कोणी पालक आले की आमच्या मुलाला नोकरी बघा, तर ते सांगायचे अरे व्यवसाय करा, तर ते सांगायचे व्यवसाय करायचं पण भांडवल नाही। तर त्या अनुषंगाने त्यांनी मग त्याच्यातून विजवानांच्या कल्पनेतून त्यांनी काय केलं की ज्या लोकांच्याकडे पैसा भरपूर आहे परंतु पडून आहे आणि काही लोकांना व्यवसायासाठी आर्थिक मदत हवी आहे, अशा विचारातून आणि नोकरी देण्यापेक्षा नोकरी तुम्ही स्वतः देण्यासारखे व्यवसाय उत्पन्न करा, त्यासाठी भांडवल पुरवलं पाहिजे, त्या हिशोबातून लक्ष्मण नागरी पतसंस्थेचा उदय झाला। आणि सुरुवातीला खऱ्या अर्थाने उजवा हात म्हणजे फक्त आणि फक्त राजेंद्र जगताप होते। आणि त्यानंतर मग त्यांना बाकीचे पण भरपूर सहकारी भेटले, रामा लोखंडे असतील, श्याम जगताप असतील, नवनाथ जगताप असतील, जवळकर कुटुंब असत,